गणेशाय नमः। श्री मातृपितृदेवताय नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री ग्रंथनारायणाय नमः। आणि 34वें वेळ सर्वात शेवटी हे ऐसे अध्याय गीतेचे निर्वाच्यपणे नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभो। अहो एकाची शाटी तापिंगली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी वाहुनी उतरली समुद्री कटके एकी आकाशी सूर्या ते धरिले एकी चुळीची सागरा ते भरिले तैसे मजकया गर्वी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही परी हे असो एथ ऐसे राम रावण झुंजिले जैसे राम रावण जैसे मिलले सवही तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीच्याची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे जया एवं नवही अध्याय पाहिले मियामती सारिखे वाखणिले आता उत्तर खंड उठाइले ग्रंथांचे ऐका जेथ विभूती प्रति विभूती प्रस्तुत अर्जुना सांगी जती ते विदग्धार सद्भूती मणि वैलकथा देशीयेचे निगमपणे शांतु शृंगारा ते जिणे तरी ओविया भोवती लेणे साहित्यासी मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवण भूमी हे सुचविले जैसे अंगाचे सुंदरपणे लेणिया आंगची होय लेणे तेथ अलंकारिले कवण कवणे हे निर्वेचनी तैसी देशी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयणी चोखट आयिका उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य मग रचिले अगण्य गीता तत्व जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो ऐका या प्रवेश्वरू बोलता चाहला ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐसे बोलले श्रीहरी तेने अर्जुना आगव्याची मातृ तत्परते धडवता आसी। आपण त्याचं अर्थनिरूपण आहे पृष्ठ क्रमांक 403 वर हे वाचन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। माऊलींनी या अध्यायामध्ये आपल्याला जो महासंदेश दिलेला आहे तो पहा। माऊली इथे आपल्यासाठी म्हणतात की इथे ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीरच दागिन्यांना शोभविते
आणि कोणी कोणाला शोभा आणली आहे याचा निवाडा करता येत नाही. म्हणजे इथे लक्षात घ्या, ही जी माऊलींनी आपल्याला या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे किंवा जे आपल्याला दाखला दिलेला आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हा जो दाखला आहे, या दाखल्यामध्ये आपल्याला समजेल की आपण शरीरावर घातलेला अलंकार हा आणि शरीराची शोभा, तर हे आपल्या लक्षात येईल की ही जी शोभा आहे तर कोण कोणाला शोभिवंत करते. तर इथे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं संदिग्धता या ठिकाणी जाणवते की आपल्याला शरीर सुंदर असतं की दागिना सुंदर असतो, या ठिकाणी लक्षात घ्या. तर कधी कधी असं असतं की दागिना कितीही सुंदर असला तरी सुद्धा जर त्या शरीरावर तेज नसेल तर कधी कधी आपल्याला लक्षात येईल की तो दागिना कदाचित त्या व्यक्तीला तितकासा सुंदर दिसेल असं सांगता येत नाही. काही बाबतीत असं आपण म्हणतो की काही लोकांना कोणताही वस्त्र घालायला द्या, कोणताही दागिना अलंकार घालायला द्या, ते त्यांना शोभून दिसतं. बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय असतं तर त्यांच्यामध्ये, त्यांच्या प्राकृतिक धर्मामध्ये ते तेज सामावलेलं असतं. बरोबर आहे. तर त्यामुळे तोही लक्षात घ्या विषय. तर माऊली इथे जसं याचा उल्लेख करत गेलेला आहे माऊलींनी की आपल्या शरीराचा आणि दागिन्याचा, त्याचप्रमाणे माऊलींनी इथे खूप सुंदर दाखला दिलेला आपल्याला की बघा, या ठिकाणी माऊलींनी म्हटलेलं आहे की जैसे बाळकाले विजय लेणे, तया शृंगारा बाळकाई जाणे, परिते सुखाचे सोहळे भोगणे, माऊली दिठी. काय म्हटलेलं आहे इथे आपल्याला, ज्याप्रमाणे बालकाला दागिने घातले असता त्याचे सुख बालकास काय असते, परंतु त्याचे खरे सुख त्याच्या आईच्या दृष्टीला होते. बघा, लहान बाळ जन्माला येतं आणि त्याला आपण चांदीचे, सोन्याचे असे दागिने अलंकार त्याला घालतो. खरं तर त्या बाळाला त्याचं काहीच म्हणजे उमगत नसतं की हे मला कुठला अलंकार आहे किंवा मला काही कपडा घातलाय किंवा काय, त्याच्याशी त्याचं काही हे नसतं. परंतु त्या दागिन्यांमध्ये त्या बाळाला पाहिल्यानंतर मग तो चांदीचा असेल, सोन्याचा असेल किंवा कुठल्या तरी नातेवाईकांनी दिला असेल किंवा मित्र आप्तेष्ट मंडळींनी दिला असेल, तर तो त्या आईला, त्या बाळाला दागिन्यांमध्ये पाहून ते बाळ सुंदर वाटतं. बाळाला त्याच्याशी काहीच काय होतं, काहीच हे नाही, म्हणजे त्याच्याशी त्याचा धर्म काहीच नसतो. बाळ हे त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेलंच नसतं. म्हणजे इथे आपण हा एक लक्षात घ्या विषय की आपल्याला माऊली इथे हा बोध करतायत की इथे आपल्याला की आपण ज्या अवस्थेमधून आज चाललेलो आहोत, जी आपली आज मनुष्य धर्माची अवस्था आहे, तर त्या मनुष्य धर्माच्या अवस्थेमध्ये आपल्याला ज्यावेळेस दागिन्यांसारखे गुण आपल्याला प्राप्त करता येतील, म्हणजे आपल्याला जो हा मनुष्य देह दिलेला आहे, तर आपल्याला दागिन्यांपेक्षा, म्हणजे दागिने आपण वापरले पाहिजे, दागिने आपण घातले पाहिजे, चांगले आहेत, छान आहेत, तर परंतु त्या दागिन्यांबरोबर आपल्याला गुणांचा दागिना पण कमवत गेला पाहिजे, म्हणजे गुणांचे दागिने पण आपण प्राप्त करत गेले पाहिजे. म्हणजे तर इथे लक्षात घ्या, जर आपण ते गुणांचे दागिने प्राप्त केले तर त्या दृष्टीने आपण माऊलीच्या अधिक जवळ जाऊ, परमेश्वरी शक्तीच्या अधिक आपण जवळ पोहोचणार. म्हणजे जसं आपण गुण आपल्यामध्ये वाढवणार तसं आपण ईश्वरी शक्तीच्या, आपल्या गुरु परंपरेच्या किंवा तुमचे कोणी सद्गुरू असतात तर त्या सद्गुरूंच्या हृदयापर्यंत जाण्याचा तो राजमार्ग आहे, तुमच्याकडे असलेले गुण. कारण तुमचे जे कोणी सद्गुरू परंपरेतले गुरु असतात, सद्गुरू असतात, ते तुमचा पैसा बघतीलच असं नाही, तुमची श्रीमंती बघतीलच असं नाही. कदाचित तुम्ही गोरे आहात, रंगाने सावळे आहात किंवा कृष्णवर्णी आहात, याचा काही संबंध नसतो. ते तिथे तुमचे गुण हा त्यांच्यासाठी फार मोठा अलंकार असतो. म्हणून गुणांचा अलंकार माऊली ते वारंवार आपल्याला बोध देतात की गुणांचा अलंकार आपण प्राप्त केला पाहिजे. माऊलीने इथे बघा आपल्याला म्हटलेलं इथे आपल्यासाठी की अवचितियावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तोची भांडारी कीजे, तैसे किरीटी तू आता माझे निजधाम की. म्हणजे जसं बघा इथे उल्लेख केला की ज्याप्रमाणे एखादा नवीन चाकर ठेवल्यावर किंवा नवीन आपण
एखादा पदरी कामाला व्यक्ती ठेवल्यानंतर त्याची कसोटी पाहण्याकरिता काही वेळेस त्याच्या जाण्या येण्याच्या वाटेमध्ये काही वस्तू ठेवली जाते आणि मग ती वस्तू त्याने जर प्रामाणिकपणे मालकाच्या स्वाधीन केली तर मग त्याचं त्या ठिकाणी त्याला योग्य पदावर त्याची निवड केली जाते. म्हणजे अशा पूर्वीच्या काळी परीक्षा अशा होत असायच्या. आता तर सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत, अमुक आहे ते ठीक आहे, परंतु इथे लक्षात घ्या म्हणजे इथे प्रामाणिकपणाला पण माऊली आपल्याला बोध करतात की सातत्याने आपण काय राहिलं पाहिजे तर प्रामाणिक राहिलं पाहिजे. प्रामाणिकपणाचा जो आपल्याकडे असलेला दागिना आहे तो अत्यंत मोठा दागिना आहे, अत्यंत मोठा दागिना. म्हणजे त्यामुळे आपण जर प्रामाणिक राहिलो आणि आता समजा आपल्या बरोबर छोटी नाथ उपासक मंडळी तयार होत आहेत, छोटी लेकरं आपली तयार होत आहेत, त्यांच्यामध्ये एवढा प्रामाणिकपणाचा गुण आता हळूहळू आपण बघतो त्यांच्यामध्ये की कुठलीही लालसा त्यांच्यामध्ये नाही आहे किंवा कुठलाही लोभ नाही आहे किंवा मला हे मिळालं पाहिजे असा काही विषय नाही. म्हणजे हा जो भाग आहे हा त्यांच्याकडे जर या लहान वयात तयार झाला तर मोठ्या पदावर जरी ही मंडळी गेली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जो अनैतिक लोभ म्हणतात म्हणजे काही वेळेस कसं असतं की माणसाला मिळत जातं पण माणसाला कुठे थांबावं ते समजत नाही. माणसाला मिळत जातं पण म्हटलं की कुठे थांबावं समजत नाही. मग ते काय करतो की जसं आपल्याला म्हणतात ना की आपण जेवल्यानंतर आपल्याला तृप्तीचा ढेकर येतो. आपण म्हणतो नाही ना श्रीखंड खायची आपली काहीतरी हे असते मर्यादा असते किंवा मला श्रीखंड आवडतं तर मग श्रीखंड पुरी. पण तरी सुद्धा 15, 16, 20, 25 पुऱ्या खाल्ल्या की माणूस म्हणतो की नाही आता तर बाबा अजिबात नाही, आता बस झालं, खूप झालं, बरोबर आहे. पण त्याच्या ऐवजी आपल्याला मनुष्य धर्म व्यक्तीला पैसा मिळायला लागला तर आपण काय म्हणतो की नाही मिळू देतो, अजून मिळू देतो, अजून पुढच्या पिढीसाठी कमवू, अजून त्याच्या पुढच्या पिढीसाठी कमवू, बरोबर. पण हा जो भाग आहे तो आपल्या मनाचा घात करणारा घटक आहे. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला थांबणं कुठे असावं, मर्यादा काय आहेत किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आपला जो लोभ आहे, आशा आहे, त्याच्यावर पण आपल्याला मर्यादा ठेवता यायला पाहिजे. म्हणजे ती मर्यादा जी आहे ती मर्यादा आपल्याला इथे आपल्या स्वतःवरच घालण्यासाठी विचारांची मर्यादा आपल्याकडे असली पाहिजे, विचारांची ताकद असली पाहिजे. मग आपल्याला आपोआप आपल्यामध्ये मर्यादा शक्ती तयार होईल. उंबरठा जसं घराला बघा आपला उंबरठा असतो, बरोबर, तसं आपल्याला आपल्या विचारांचा पण उंबरठा आपल्याकडे पाहिजे की मला एवढं मिळालं, मला बस, मी आनंदी आहे, मी समाधानी. तर समाधान हा जो काही दागिना आहे तो सगळ्यात मोठा अलंकार आहे. त्याच्यामुळे आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे की समाधान वृत्ती जी आहे ना ती जर आपल्याकडे आली तर त्या समाधान वृत्तीने आपण काय होणार आहोत की सर्व प्रकारे आपल्याला आपलं जीवनमान शोभून दिसणार आहे. काही माणसं अशी असतात की त्यांना किती जरी काही मिळालं तरी ते त्यांचा चेहरा हा थोडा रडवत असतो. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नावाची गोष्ट नसते. आणि काही जणांना थोडं जरी मिळालं ना तरी ते समाधान, नाही मिळालं तरी ते समाधान दिसतात. आणि हे जर तुम्हाला प्रत्यक्ष बघायचं असेल तर मला वाटते कदाचित जे लोक वारीमध्ये काही क्षण जाऊन आले त्यांच्या लक्षात येईल की एखादी 90-95 वर्षाची आजी माऊली किंवा एखादे आजोबा त्यांना जेव्हा दिसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज तेव्हा पाहिलं जातं ना तर तेव्हा आपल्याला समजतं की समाधान नावाची गोष्ट त्यांनी कधीच जिंकलेली त्यांच्या आयुष्यात, बरोबर. म्हणजे आपल्याला तो चेहराच सांगतो. तर आता पण तुम्ही बघताय तुमच्या युट्यूबवर बघाल किंवा त्या काय ते इंस्टाग्रामवर बघाल त्या आजोबांचे चेहरे, त्या आजीचे चेहरे ते फुललेले असतात. त्यात ते काही त्यांनी विकत घेतलेलं नसतं तेज किंवा काही मेकअप केलेला नसतो, बरोबर. पण त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते जे अष्टसात्विक भाव आहेत ना ते अष्टसात्विक भाव त्यांनी पूर्णपणे परमेश्वरी शक्तीला ते लीन झालेले असतात. आणि म्हणून कधी आजी आजोबांना अशी छोटी छोटी लेकरं विचारतात किंवा काही तरुण युवक विचारतात ना की आजोबा किंवा आजी तुम्हाला इथे वारीमध्ये एवढी अनेक वर्ष तुम्ही येते. एखादी आजी सांगते मी 60 वर्ष येते, एखादी सांगते मी 70 वर्ष येते, एखादी सांगतात मी 15 वर्ष येतोय. मग ते या वारीमध्ये मिळतं तरी काय? मग ते तर त्याच्या पुढचं उत्तर देतात की काय मिळत नाही ते सांगा. ते काय म्हणतात की इथे काय मिळत नाही ते सांगा. म्हणजे बघा मनाचा किती मोठा वसा त्यांनी जिंकलेला असतो. किंवा आता बघा तुम्ही काय म्हणाल, एखादा माणूस काय म्हणाल की त्यांच्याकडे काय कामधंदा त्यांना काय नाही, असं थोडीच आहे. त्यांच्या मागे पण प्रपंच आहे, त्यांच्या मागे पण व्याप आहेत, त्यांच्या मागे पण त्यांचे घरातली सगळी जबाबदारी सगळं आहे. पण मनाची तयारी काही होते बघून घेईल पांडुरंग, काही होते बघून घेईल पांडुरंग. आपण काही क्षण तरी अशी मनाची तयारी ठेवावी. मी असं नाही म्हणत आहे की त्यांच्यासारखं आपण होऊ शकतो, असं नाही म्हणत आहे, पण काही क्षण तरी होऊ शकतो, काही क्षण तरी होऊ शकतो. आणि मग ते त्यांच्या मनाची ही तयारी झाली असते जे काय होईल ना सुखाचा दुःखाचा प्रसंग तो पांडुरंग बघून घेईल, ते माऊली बघून घेईल. आलं. त्यामुळे हा जो मनाचा ताकदीचा जो भाग आहे ना जो आहे तो आपल्यासाठी फार मोठा एक भाग आहे की आपल्याला ते शिकता येईल तिथून आपल्याला. म्हणून मी वारंवार कधी ना कधी उल्लेख करतो. म्हणजे आता हा जो वारीचा
माऊलींचा जो कालखंड आहे आणि तुम्हाला तुकाराम महाराजांची वारीतला काही क्षण अटेंड करता आलं तर तसं बघा, किंवा ज्ञानेंच्या राजांची माऊली, किंवा कसे मुक्ताई माऊलींची वारी असेल, किंवा सोपान काकांची वारी असेल, वारी जाणार असेल, दिंडी जाणार असेल तर तसं, किंवा जे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे. पण काही क्षण जर आपण तिथे त्या ह्याच्यात लीन झालो किंवा नम्र झालो तर आपल्याला लक्षात येते की त्यांच्याकडे फार मोठी ताकद आहे, फार मोठी ऊर्जा आहे. कारण ती विचारांची ऊर्जा जी आहे ती त्यांनी कुठल्या दुकानामध्ये जाऊन कमवलेली नाही, कुठल्या मॉलमध्ये जाऊन कमवलेली नाही, तर संत सहवास, संत सज्जनांचा सहवासात ते काही क्षण दिवसातले असतातच. आणि तो मग आपोआप तो जो काही तेज आहे ना ते त्यांना प्राप्त होत जातं. मग ते हरिपाठाच्या रूपाने असेल, ज्ञानेश्वरीच्या रूपाने असेल, भगवद्गीतेच्या रूपाने असेल, एकनाथी भागवताच्या रूपाने असेल, किंवा तुकाराम महाराजांच्या गाथेच्या रूपाने असेल. म्हणजे हे लक्षात घ्या, तर आपल्यासाठी सुद्धा हे मोठं वरदान आहे. म्हणून आजच्या बघा शुभविचार मराठी काहीतरी तो उल्लेख केलेला आहे की शिक्षण पद्धती जेव्हा ही आचरणात आणली गेलेली आहे, त्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी त्याचा सखोल अभ्यास केलेला आहे, त्यांनी जाणलेलं होतं हे गीतात आणि ज्ञानेश्वरी फार श्रेष्ठ ताकदीची आहे, आणि म्हणून त्यांनी बरोबर योग्य डोकं लावून ह्याला बाजूला ठेवलं अभ्यासक्रमातून, बरोबर ह्याला बाजूला काढलं अभ्यासक्रम. कारण त्यांना माहित होतं की जर हे त्यांच्यापर्यंत गेलं, जनतेपर्यंत, म्हणजे जर त्यांनी प्राप्त केलं तर मग आपल्याला हे भारी पडते. कारण ह्याच्यामध्ये सर्वस्वी बोध आहे ना अल्लाह. म्हणून किती हुशारीने त्यांनी डाव टाकले की त्या शिक्षण पद्धतीतून त्याला बाजूला केलं अल्लाह. पण आपण लक्षात घ्या की आपण भाग्यवंत आहोत की कुठे ना कुठेतरी त्याचा स्पर्श आपल्याला माऊली देत आहेत किंवा आपल्याला मिळतोय, किंवा आपल्याकडे जे असलेले प्रवचनकार माऊली आहेत किंवा कीर्तनकार माऊली आहेत किंवा वारीच्या रूपाने म्हणा, ते आज आपल्यासाठी मिळत आहे, कुठेतरी तो बोध मिळतोय. तर आपण भाग्यवंत आहोत. आणि म्हणून लक्षात घ्या की खरं जे ज्ञानाचा जो स्रोत आहे तो भगवद्गीतेमध्ये, ज्ञानेश्वरी माऊलीमध्ये, अभंग गाथेमध्ये. म्हणजे त्यामुळे आपण त्याच्याशी अटॅच राहिलं पाहिजे, मग आपण डिटॅच नाही होणार माऊलीपासून अल्लाह. आणि त्याच्यामुळे ते लक्षात घ्या की माऊलींना बाकी दुसरं काहीच नको आहे. त्यांना काय हवंय तर आपली जी काही आत्मभक्ती आहे किंवा आपण जे हृदयभक्ती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि ती हृदयभक्ती जी आहे किंवा ती आत्मभक्ती आहे ती आपल्याला आपल्या कार्यातून पण सिद्ध होणार. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ज्या पदावर काम करत असाल, ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही जगत असाल त्या पद्धतीत तुम्ही एक आनंदी समाधानी राहा. पहिला आधी सगळ्यात महत्वाचं अल्लाह. आपला पेमेंट हा वाढणारच आहे, तो कधी कमी होत नाही, वाढत जाणार आहे. कधी ना कधी ते प्रमोशन मिळणारच आहे. पण एखाद्याला नाही मिळालं तरी माऊलीला आपण म्हणायचं की नाही मला नाही मिळालंय तर बरोबर आहे, ठीक आहे, मला देईल तेव्हा देईल. तुम्हाला कुठे माहिती आहे ते प्रमोशन तुमच्यासाठी मोशन बनेल, तुमचं आहे ती अवस्था बिघडवून टाकेल. असे माझ्याकडे अनेक गिरायक आहेत अल्लाह. त्यांना प्रमोशन आलं आणि त्यांच्या आयुष्याचीच वाट लागली. माऊलीनं माहिती आहे तुला केव्हा द्यायचं ते. आपण काय म्हणतो नाही मी लायक आहे, मी एवढी डिग्री घेतलेली आहे, मी डिप्लोमा होल्डर आहे, मी अमुक आहे तमुक आहे, मी एवढी वर्ष सर्व्हिस केली, मला प्रमोशन नाही. पण तुम्हाला कुठे माहिती आहे तुमची तुम्हाला सावरणारी जी शक्ती असते ना, जी शक्ती आहे जी ईश्वरी रूपाने असते, माऊलीच्या रूपाने असते, स्वामींच्या रूपाने असते, त्यांना माहिती आहे ना तुम्हाला केव्हा द्यायचं, तुम्ही केव्हा कॅपेबल आहात लक्षात. त्याच्यामुळे कधी कधी प्रमोशन आल्यानंतर लोकांना हार्ट अटॅक आलेले माझ्याकडे केसेस आहेत. मी आले आता गेली 32 वर्ष याचा अभ्यास करतोय, बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रमोशन वाईट नाही आहे, प्रमोशन घेतलंच पाहिजे. पण नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका, नाही मिळालं म्हणून रडत राहू नका. जे काय ज्या कार्यावर तुम्ही आहात त्या कार्यावर तुम्ही तेवढंच नितांत त्या ठिकाणी अटॅच राहा, ते कार्य पूर्ण करा, त्या कार्याला पूर्ण न्याय द्या, मग तुम्हाला त्या पद्धतीने मिळेल प्रमोशन आलं. त्यामुळे हा एक विषय आपण नीट जाणून घ्या. आणि हा जो बोध आहे तो बोध आपल्याला या छोट्या छोट्या रूपातून आपल्या आयुष्याचा पूर्ण बोध जो आहे ना तो देणारा हे भांडार आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी हे भांडार आहे लक्षात. आणि म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरी आहे लक्षात, ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरीचा जो ग्रंथ आहे, तुकाराम महाराजांची गाथा असेल, तर ते घर जे आहे ते अनाथ नाही आहे. मी माझा पुढचा शुभेच्छा येणार आहे, ते घर अनाथ नाहीये. नाहीतर जर ते नसेल तर तुमचं घर अनाथालय आहे. आजही विचार करा, आजही थोडी इन्व्हेस्टमेंट करा. मी सातत्याने सांगतो की जसं म्युच्युअल फंड मध्ये आहे किंवा तुमचं जे काय बाकीच्या अजून बँकेमध्ये तुम्ही करता, FD मध्ये करता, बरोबर, पोस्टामध्ये सेव्हिंग करता, तर थोडीशी सेव्हिंग ह्याच्यामध्ये पण होते. कारण का हे तुम्हाला लाईफ टाईम सेव्ह करणारी एनर्जी, बरोबर आहे. त्याच्यामुळे तुमचा वेळ थोडासा द्या आणि तिथे आणि समजा ज्यांना वेळच नाही अजिबात तर त्यांनी कमीत कमी 5 ओळी माऊलींच्या ओव्यांच्या वाचायच्या, 5 ओळी त्या अर्थाच्या बाजूच्या वाचायच्या.
कुठे तुम्हाला त्या पद्धतीने बरोबर तुम्हाला तुमची उत्तरं मिळणार. तुम्हाला बरोबर कुठल्याही बाबाकडे जायला नको, बुवाकडे जायला नको, ज्योतिषाकडे जायला नको, तांत्रिक मांत्रिक बाबांकडे जायला नको. म्हणजे तुमची उत्तरं सगळी इथे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही येणाऱ्या संकटांना मात करण्यासाठी आत्मबळ जे आहे ना किंवा इम्युनिटी पॉवर जे आहे ना ते आपल्याला अगोदरच तुमच्याकडे तयार असणार. आणि त्याच्यामुळे कदाचित तुमची परीक्षा अशी होणार आहे की कदाचित जे तुमच्या आजूबाजूचे लोक आहेत ना किंवा तुमचे जे नातेवाईक आहेत ना तर ते म्हणणार, अरे एवढा मोठा प्रसंग आला पण हा खंबीर कसा काय, किंवा ह्याच्यावर हा मात कसं काय करतोय, किंवा ह्याच्या पद्धतीने हा कसा जगतोय किंवा कसं जातोय, आम्ही तर कोसळलो असतो. तर म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की ते तुमच्यासाठी अगोदर मिळालेलं टॉनिक आहे ना, तो रस्ता आहे तुमच्याकडे, अगोदर पाथवे तयार आहे की तुम्हाला त्या प्रसंगी कसं वागायचं आहे. की त्या प्रसंगी समजा अर्जुनाला बोध करताना भगवान श्रीकृष्णाने कसा बोध केलाय, लक्षात कसा बोध मिळालेला आहे त्या ठिकाणी. म्हणजे इथे लक्षात घ्या, जे काही 18 अध्याय गीतेचे, म्हणजे आपण भगवद्गीतेला जेव्हा हे करतो तेव्हा भगवद्गीतेला 18 अध्यायांचं गीतेचा जो भाग आहे किंवा 700 श्लोक आहेत लक्षात. तर त्या 18 अध्यायापैकी भगवंत अर्जुनाला 16 अध्यायापर्यंत जेव्हा बोध करतायत तोपर्यंत अर्जुनाला ती भूमिका तेवढी प्राप्त करताच येत नव्हती. अर्जुन गोंधळलेल्या अवस्थेत होता. आपण एखाद्याला एक दोनदा सांगून थकतो आणि म्हणतो आता तुझ्या कर्माचं तूच, आता मी तुला सांगितलं ना 4-5 वेळा तरी तुला काय सुधारायचं नाही. भगवंतांनी किती स्वतःवर त्यांच्याकडे काय कमांड असेल, काय ताकद असेल, आणि अर्जुनाला 16 अध्यायापर्यंत त्यापर्यंत घेऊन जाणं. आणि मग पुढे मग अर्जुनाला तुम्हाला लक्षात येतं की 16व्या अध्यायानंतर मग त्याने ते सगळं आत्मसात करायला, नाही तर तोपर्यंत ते त्याच चाललेलं होतं की नाही माझेच नातेवाईक आहेत, माझे सगळे गुरु आहेत किंवा माझे सगळे हे आहेत आणि त्यांनाच मी कसा मारणार आणि कसं हे करणार, ते सगळं त्या गोंधळलेल्या अवस्थेत होतं. पण इथे लक्षात घ्या की ही जी काही गीता आपल्यासाठी तयार झाली याच्यानंतर दुसरी गीता कोणी निर्माण नाही करू शकलाय. प्रत्येक गीता, काही बाकीच्या गीता वेगळ्या असतील पण भगवंतांनी जी गीता तयार केली किंवा माऊलींनी जी ज्ञानेश्वरी निर्माण केली आपल्यासाठी, तर ती वेगळी ज्ञानेश्वरी कोणी नाही निर्माण करू शकली या जगात. म्हणजे आपण म्हणतो ना की बुद्धीच्या ताकदी वाढल्या तसं आपण म्हणतो, किंवा कॉलेजेस वाढलेले आहेत, डिग्री वाढलेले आहेत, बरोबर, किंवा फिलॉसॉफीचे काही सिम्पटम्स आहेत ते वाढलेले आहेत, किंवा पॅरामीटर्स वाढलेले आहेत, किंवा लोकांकडे 5-5, 6-6 डॉक्टरेट आहेत, पण ते ज्ञानेश्वरी नाही निर्माण करू शकत. ज्ञानेश्वरी निर्माण केली ते माऊलींनीच, गाथा निर्माण केली ती तुकाराम माऊलींनी, तुकाराम महाराजांनी निर्माण केली. कारण त्याच्यासाठी जी बैठक होती, आध्यात्मिक शक्तीचा जो स्रोत होता ना तो त्या माऊलींकडे आत्मसातच होता, अल्लाहनं उपजतच होता. म्हणून याच्या पुढे म्हणजे मागची 750 वर्ष ज्ञानेश्वरी परत नाही निर्माण झाली, दुसरं कोण करू शकलं नाही. डिग्र्या मिळवल्या, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून डिग्र्या मिळवल्या आहेत किंवा मोठे मोठे डॉक्टरेट मिळवले आहेत, परंतु त्याच्यावरची प्रति ज्ञानेश्वरी नाही निर्माण करू शकले कोण. म्हणजे हा एक भाग लक्षात घ्या. आपण म्हणतो ना की आम्ही काही करू शकतो, जगात काही होऊ शकतं, हे अशक्य आहे. हे मात्र अशक्य आहे. ते आपण म्हणतो नथिंग इज इम्पॉसिबल, पण हे इम्पॉसिबलच आहे, हे मान्य करावंच लागेल, बरोबर ना. 750 वर्षांनी मान्य झालं तर पुढचं पण जे पर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते मान्य करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला मात्र एकच आहे की आपल्याला मिळालेला हा आधारस्तंभ आहे, आपल्याला मिळालेला हा दीपस्तंभ आहे. आणि म्हणून आपण माऊलींच्या चरणी आपण सर्वस्वाने त्या ठिकाणी सर्वस्व आपलं अर्पण करणं आणि कृतार्थ भावनेने आणि त्या ठिकाणी विनम्र भावनेने माऊलींचे विचार आणि विचारांचा जो अंश आहे तो आत्मसात करणे हे आपल्यासाठी फार मोठं वरदान ठरणार आहे. तसंच आपण आता थोडंसं माऊलींचा प्रयत्न करणार की तुकाराम महाराजांच्या गाथेकडे थोडं काही क्षण आपण वळणार आहोत.